गुरु गोविंद सिंगच्या सुफी परंपरेच्या व नामांतर शहीदांच्या भूमीत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या 20व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व पॅंथर नेते राहुल प्रधान यांची निवड करण्यात आल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने राज्य संघटक किशोर ढमाले यांनी काल नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला प्राध्यापक डॉ. अनंत राऊत, संतोष आगबोटे, प्राध्यापक प्रबुद्ध चित्ते उपस्थित होते। सर्वप्रथम विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो संपूर्ण राज्य कार्यकारिणी कमिटीचं की त्यांनी या विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माझी निवड केलेली आहे। नांदेड हे आंबेडकरी चळवळीचं माहेरघर आहे। शाहू फुले आंबेडकरी चळवळीचा विचार महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, देशाच्या बाहेर पोहोचवण्याचं काम कायम या नांदेडच्या चळवळीने केलेलं आहे आणि या चळवळीचं प्रतिनिधित्व म्हणून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी या ठिकाणी माझी निवड केलेली आहे। नक्कीच ही माझ्यासाठी आणि नांदेडसाठी अभिमानाची बाब आहे। हे साहित्य संमेलन फेब्रुवारीच्या अखेरीस या नांदेड शहरामध्ये पार पडणार आहे। लवकरच आम्ही आपणास तारीख आणि ठिकाण कळवू। कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटकही आम्ही आपणास कळवू। आज रोजी फक्त निवड या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे। नांदेडमधील सर्वच शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचे लोक या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत, सहकुटुंब सहभागी होणार आहेत, असंही या ठिकाणी मी आशावाद व्यक्त करतो। सोबतच विद्रोही जी चळवळ आहे, ही चळवळ आज या चळवळीची आज नितांत गरज आहे असं या ठिकाणी मी नमूद करतो। या देशामध्ये एक जी विचारधारा आहे ती देश तोडणारी आहे आणि त्या विचारधारेच्या विरोधामध्ये कायम नांदेडनं आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे। हे जे विद्रोही साहित्य आहे, हे साहित्य आमच्या झोपडीमध्ये आहे, आमच्या घरामध्ये आहे, आमच्या चळवळीमध्ये आहे आणि नक्कीच ह्या विद्रोही साहित्य संमेलनातून नांदेडच्या ते आपणास दिसून येणार आहे। आपणही पत्रकार बांधव या साहित्य संमेलनाला आपण आमचा आवाज म्हणून दूरपर्यंत पोहोचवावा, आपणही याचा भाग व्हावा असा एक अपेक्षा मी आपणाकडून ठेवतो। आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं 19 अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन झालेली आहेत। 1999 सालापासून ते आजपर्यंत या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आदरणीय दलित साहित्याचे सरसेनापती बाबूरावजी बागुल, डॉक्टर यशवंत मनोहर, डॉक्टर अजीज नदाब, वाहरू सोनवणे, आनंद पाटील, जयंत पवार, उर्मिलाताई पवार, कॉम्रेड तारा रेड्डी असे वेगवेगळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी, आंबेडकरी चळवळीशी, सत्यशोधक चळवळीशी संबंधित अशा प्रकारचे साहित्यिक हे या संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत। या संमेलनाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर एजाज अहमद, डॉक्टर अजगर वजाहत, डॉक्टर गोहर रजा, जयंत परमार, उमा चक्रवर्ती यांच्यासारखे मोठमोठे साहित्यिक विचारवंत हे महाराष्ट्राबाहेरनं आलेले आहेत। अगदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे ब्राह्मणी भांडवली पुरुषसत्ताक साहित्य संमेलन आहे, त्या मूल्यांच्या साहित्य संमेलनाच्या विरोधामध्ये समोरासमोर सुद्धा विद्रोही साहित्य संमेलन झालेली आहेत। नाशिक असेल, वर्धा असेल, उदगीर असेल, त्यानंतर अंमळनेर असेल, या ठिकाणी समोरासमोर झालेल्या संमेलनांमध्ये ब्राह्मणी भांडवली पुरुषसत्ताक मूल्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दारुण पराभव झालेला आहे। त्यांच्या मंडपातल्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या आहेत आणि हजारोंच्या संख्येनं विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये लोक सहभागी झालेले आहेत। शेकडोंच्या संख्येनं लेखक या ठिकाणी आलेले आहेत। पुस्तकं खरेदी करण्यासाठी आबालवृद्ध आलेले आहेत। विद्यार्थी, युवक याच्यामध्ये मोठ्या संख्येनं सामील झालेले आहेत।